तर भावा एक गोष्ट प्रामाणिक सांगा की किती वेळा जिमची फी भरली आणि किती वेळा सोडून दिलंय, किंवा किती वेळा असं झालंय की तुम्हाला जिम तर करायचंय पण तुम्हाला टायमिंग फिक्स नाहीये. ऑफिसचा टायमिंग येतोय, शाळेचा टायमिंग येतोय, कॉलेजचा टायमिंग येतोय, बिझी शेड्यूल आहे की ज्यामुळे तुम्हाला जिमला जाता येत नाहीये. आपल्याला वाटतं बॉडी बनवण्यासाठी सप्लिमेंट्स पाहिजेत, प्रॉपर जिम पाहिजेत, पण खरं सांगू का, तुमची बॉडी तुमच्याकडून एकच मागते, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे. जर तुम्ही रोज 20 ते 25 मिनिटं मी सांगितलेला वर्कआउट केला तर उद्या सकाळी तुमचा चेस्ट आणि ट्रायसेप मध्ये जो पेन येईल तो जिम मध्ये जाऊन पण येणार नाही. मी जेव्हा वर्कआउट करायचा प्लॅन केला होता तेव्हा माझ्याकडे पण जिम नव्हती. मी पण अशाच प्रकारे घराच्या छतावर किंवा हॉलमध्ये जिम करायचो. सुरुवातीला मला पण वाटायचं फक्त पुशअप्स मारून काय होणार, पण जेव्हा मी पुशअपचे वेगवेगळे व्हेरिएशन स्टार्ट केले तेव्हा मला समजलं की नाही, बॉडी पण बनू शकते, ते पण पुशअपच्या जोरावर. तर आज मी फक्त तुम्हाला वर्कआउटने सांगणार आहे, त्याच्या मागचा सायन्स काय आहे ते पण सांगणार आहे, की अप्पर चेस्ट कशी वाढवायची, की चेस्ट मध्ये शार्प लाईन कशी क्रिएट करायची, ट्रायसेप कसा बनवायचा की ज्यामुळे तुमची टी शर्ट पण तुम्हाला टाईट होईल. तर आज हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण 4 प्रकारचे पुशअप्स करणार आहे की ज्यामुळे तुझी चेस्ट कव्हर होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला 3 हाय इंटेन्सिटी ट्रायसेप वर्कआउट सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा ट्रायसेप चांगला पंप होईल. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट जाणून घ्या, ती म्हणजे माइंड मसल कनेक्शन. तुम्ही जर 50 पुशअप मारलेत आणि तुमचं लक्ष जर मोबाईलकडे असेल तर तुम्ही पुशअप मारून काहीच फायदा नाही. आज प्रत्येक रेप्स मारताना तुम्हाला तुमच्या मसलमध्ये ताण जाणवला पाहिजे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ थोडा लांब असणार आहे, तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला पूर्ण बघा, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहेत की त्या तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. जर तुम्ही स्वतःला चेंज करण्यासाठी तयार आहात तर आताच कमेंट करा की मी तयार आहे आणि व्हिडिओला आपण सुरुवात करून टाकू. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे चेस्ट वर्कआउट आणि ट्रायसेप वर्कआउट. घरच्या घरी चेस्ट आणि ट्रायसेप कसे बिल्ड करायचे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करू आजचा चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला पण मोटिवेशन मिळेल. चला तर मग वेळ न वाया घालवता तुम्हाला चेस्ट आणि ट्रायसेप वर्कआउट कसा करायचा ते सांगतो. पण सर्वात आधी आपल्याला करायचं आहे वॉर्मअप, कारण की मसल ऍक्टिव्हेशन साठी वॉर्मअप हा गरजेचा आहे. तर पहिला आहे आर्म सर्कल. या वॉर्मअप मुळे शोल्डर फ्री होतात आणि मसल मध्ये रक्ताचा फ्लो वाढतो, ज्यामुळे मसल ऍक्टिव्हेट होतात. हा एक डायनामिक वॉर्मअप आहे जो हेवी वर्कआउट करण्याआधी शोल्डर मसलला हा तयार करतो आणि इंजरी पासून वाचवतो. दुसरं म्हणजे डायनामिक चेस्ट स्ट्रेच. चेस्ट मसल ते अधिक रुंद आणि मोकळे होतात की ज्यामुळे ब्लड फ्लो वाढतो आणि ज्यामुळे मसलला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. आणि तिसरं म्हणजे 1 मिनिट स्पॉट रनिंग, की ज्यामुळे कमी टाइम मध्ये आपली बॉडी वर्कआउट साठी रेडी होते आणि बॉडीमध्ये ब्लड फ्लो चांगल्या प्रकारे इन्क्रीज होतो. तर आता मेन वर्कआउटला सुरुवात करू. तर ओव्हरऑल चेस्ट साठी आपल्याला सर्वात आधी करायचं आहे नॉर्मल पुशअप्स. दोघं 50-50 पुशअप मारतात पण त्यांची चेस्ट एवढी बिल्ड नसते होत, कारण की ते फक्त खालीवर करतात. तर प्रॉपर वर्कआउट कसा करायचा ते मी सांगतो. तर हात जमिनीवर घट्ट ठेवा. जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा हळूहळू जा आणि वर येताना इतक्या ताकदीने या की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही जमिनीला ढकलत आहात. वर आल्यावर तुमच्या चेस्ट मसलला इतकं क्विज करा की तुम्हाला इथे क्रॅम्प आल्यासारखं वाटलं पाहिजे. हा एक रेप तुमच्या घाईघाईत मारलेल्या 10 रेप पेक्षा भारी आहे. तर दुसरं म्हणजे इन्क्लाइन चेस्ट साठी डिक्लाइन पुशअप्स. खूप जणांना वाटते की त्यांची चेस्ट हे शर्ट मध्ये टी शर्ट मध्ये प्रॉपर दिसत नाही. तर त्याचं कारण म्हणजे तुमचे अप्पर चेस्ट. हा वर्कआउट थोडा हार्ड आहे, थोडा घाम येतो, त्रास पण होतो, पण खूप सारे लोक हे अवॉइड पण करतात. आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला हा वर्कआउट प्रॉपर करायचा आहे. यामध्ये पाय तुम्ही बेडवर ठेवू शकता. तुमची अशी जागा असली पाहिजे की त्यावरती वर पाय ठेवू शकतात. तर यामध्ये पाय वर ठेवा, म्हणजे की 2 ते 3 फुटापर्यंत पाय गेले पाहिजेत आणि डोकं खाली असेल. जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा पूर्ण भार तुमच्या कॉलर बोनच्या खालच्या मसलवर येतो. हा वर्कआउट तुम्हाला तो बल्क देईल जो बघणाऱ्याला लांबूनच दिसेल. हा कठीण वर्कआउट आहे का? तर आहे, पण कठीण गोष्टी केल्याशिवाय रिझल्ट पण मिळत नाही, हे लक्षात ठेवा. तर तिसरा म्हणजे लोअर चेस्ट साठी इन्क्लाइन पुशअप्स. हा थोडा इझी वर्कआउट आहे, पण इझिली घ्यायची गरज नाही, कारण की हा पण तेवढाच इम्पॉर्टंट वर्कआउट आहे. त्यांना वाटतं की त्यांची चेस्ट हे लटकलेली आहे, तर हा वर्कआउट स्पेशल त्यांच्यासाठी. हात बेंचवर शोल्डरच्या रेषेत ठेवा. खाली जाताना चेस्ट बेंचला टच करेल इतपत खाली जा. वर येताना चेस्टला आतल्या बाजूने जोरात ट्विस्ट करा. इथे तुम्हाला जास्तीत जास्त रेप काढायचे आहेत की ज्यामुळे तुमचा मसल हा बर्न व्हायला पाहिजेत आणि जोपर्यंत बर्न होत नाही तोपर्यंत थांबू नका. चौथा म्हणजे इनर चेस्ट साठी डायमंड पुशअप्स. आणि या वर्कआउट म्हणजे तुमचे ट्रायसेप पण ट्रेन होऊन जातील. जमिनीवर हाताने किंवा बोटाने असा डायमंड शेप तयार करा आणि खाली जाताना एल्बो बाहेर न काढता शरीराच्या जवळ ठेवा. खाली गेल्यावर 1 सेकंद थांबा आणि पूर्ण ताकदीने वरती या. जेव्हा तुम्ही खाली जाताना तेव्हा तुम्हाला एल्बो फाटतील असं वाटेल, पण तोच तो पंप आहे, जो पंप आपल्याला पाहिजे. जोपर्यंत ट्रायसेप बर्न होत नाही तोपर्यंत थांबू नका. दुसरं असणार आहे नॉर्मल पुशअप, की ज्यामध्ये आपण ट्रायसेप बिल्ड करणार आहे. यामध्ये तुमची चेस्ट पण ट्रेन होते, पण जास्तीत जास्त ट्रायसेप वरती फोकस होतो. यामध्ये तुम्हाला चेस्ट मध्ये जसे वर्कआउट केला तसंच करायचं आहे. नॉर्मल पुशअप करायचे आहेत, फक्त हात थोडे जवळ घ्या. यामध्ये तुमचे बॉडी हे डोक्यापासून पायापर्यंत सरळ रेषेत असावे. ट्रायसेप वर जास्तीत जास्त जोर येण्यासाठी पुशअप करताना एल्बो शरीराच्या बाजूने घट्ट चिटकून ठेवा.
तिसरा आणि महत्वाचा ट्रायसेप साठी तो म्हणजे बेंच डिप्स. मला पण तुमचे आर्म्स टी शर्ट मध्ये आणि शर्ट मध्ये फिट करायचे असतील तर हा वर्कआउट स्पेशल त्यांच्यासाठी. कोणत्याही खुर्चीचा आधार घ्या, नाहीतर मग एखादा बेंच असेल, काही पण असेल त्याचा आधार घ्या आणि खाली जाताना ट्रायसेप मसलला पूर्ण ताण द्या आणि वर आल्यावर हाताला पूर्ण सरळ करा की ज्यामुळे ट्रायसेप तुमचा क्वीज होईल. तर हा आपला वर्कआउटचा शेवटचा वर्कआउट आहे की यामध्ये उरली सुरली जेवढी ताकद असेल इथं लावून टाका, कारण की आपण होम वर्कआउट करत आहे तर इथं तुम्हाला जास्तीत जास्त रेपिटेशन करावं लागतील. तर भावांनो, हा होता आजचा वर्कआउट. एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉडी बनवणं हा चमत्कार नाहीये, ही एक प्रोसेस आहे. तुम्ही आज जे केलंय ते उद्या करायचं आहे, परवा करायचं आहे, 1 महिन्यानंतर पण सेम करायचं आहे. तुम्ही जेवढं कन्सिस्टंट राहणार तेवढा तुम्हाला रिझल्ट येणार. लोक येतील, लोक जातील, पण तुमची मेहनत, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमचं हार्डवर्क हे तुमच्या सोबत राहील. आणखी एक की डाएट कडे लक्ष द्या. घरी बनवलेलं, त्यामध्ये प्रोटीन इंटेक चांगला असायला हवा. असा डाएट तुम्ही घ्या की ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा. हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येत असेल की मी पण बॉडी बनवू शकतो, तर हेच माझं यश आहे. आणि याच गोष्टीमुळे आणखी पुढे पण मी खूप सारा मोटिवेट होणार आहे आणि खूप सारे व्हिडिओज बनवणार आहे. तर भावांनो, हा एक कम्प्लीट ट्रायसेप आणि चेस्ट वर्कआउट हा आठवड्यातून 2 वेळा ट्राय करा, तुम्हाला रिझल्ट नक्की येईल. तर भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक मध्ये पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. तर पुढच्या वेळी भेटू अशा एका रांगड्या वर्कआउट मध्ये. तर फिट राहा, मेहनत करत राहा. जय महाराष्ट्र.